नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मस्तपैकी थंडी पडली आणि या थंडीमध्ये काहीतरी स्पेशल असं मिळालं तर किती मजा येईल ना. तर आज आपण बघणार आहोत सूपची रेसिपी. सूप म्हणजे तेही हेल्दी आणि टेस्टी पण. ते म्हणजे बाजरीचं सूप. बाजरीचं सूप इतकं मस्त लागतं ना टेस्टला की बिलीव्हच होणार नाही की आपण हे बाजरीचं सूप आहे म्हणून. मुलंही अगदी आवडीने खातील. तर आज आपण बघणार आहोत बाजरीचं सूप, तेही अगदी 10 मिनिटात आणि झटपट तयार होईल असं. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास मला माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सूप बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेते. त्यात थोडं जिरं घालूया, थोडं हिंग, थोडे गाजर आणि मक्याचे दाणे घेतले. थोडे वाफेवर शिजू देऊया. गाजर आणि मक्याचे दाणे थोडे शिजले. आता आपण अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालूया ह्याच्यात. ते यासोबत थोडं भाजून घेऊया. तुम्हाला जर गाजर आणि मका नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला सूप प्लेन ठेवायचं आहे तसंही करू शकता, तेही छान लागेल टेस्टला. थंडीमध्ये हे एकदा सूप असं करून बघा, खूप मस्त लागतं आणि मुलंही खातील आवडीने. त्यांना समजणारही नाही की हे बाजरीचं सूप आहे. ह्यामध्ये तुम्ही अजून थोडा कोबी पण घालू शकता. पीठ भाजून झालं आहे. आता मी थोडं करून ह्याच्यामध्ये गरम पाणी घालते. मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालूया. आवडत असल्यास थोडंसं गूळ घालूया किंवा साखर घातली तरीही चालेल आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तरी पण तसं करू शकता. बाजरीचं मस्त गरमागरम सूप थंडीमध्ये खूप मस्त लागेल प्यायला. लहान मुलंही आवडीने खातील. तुम्ही ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला नक्की कळवा. आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर मंडळी, आपलं सूप तयार आहे. अगदी 10 मिनिटात बनतं असं. तुम्ही नाश्त्यालासुद्धा हे असं खाऊ शकता. खूप मस्त लागेल आणि अगदी पोटभरीचा नाश्ता होईल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की कशी झाली आहे म्हणून. सूपला आता मस्त उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मस्तपैकी गरमागरम सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता मंडळी, गरमागरम असं आपलं बाजरीचं सूप तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. हे टेस्टला खूप सुंदर लागतं आणि अगदी 10 मिनिटात बनेल अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कशी वाटली ही रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.